मनपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस खूप खास आहे. आज 31 डिसेंबर जुने वर्ष निरोप देत आहे आणि नवीन वर्ष आपल्या जीवनात प्रवेश करत आहे. हा फक्त कॅलेंडर बदलण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे मन बदलण्याचा, विचार बदलण्याचा, जीवन बदलण्याचा. स्वामी समर्थ म्हणतात, काळ बदलतो, पण जो स्वतःला बदलतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जातो. आजच्या या पवित्र क्षणी स्वामी समर्थ तुमच्याशी मनमोकळं बोलणार आहेत. मित्रांनो, हे वर्ष कसं गेलं याचा विचार करा. काही स्वप्न पूर्ण झाली, काही अपूर्ण राहिली, काही लोक भेटले, काही दूर गेले, काही गोष्टी शिकवल्या, काही गोष्टींनी रडवलं. पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थांनी कधीच तुम्हाला तुमचा हात सोडला नाही. तुम्ही थकलात तरी स्वामी जागे होते. तुम्ही हरलात असं वाटलं तरी स्वामी लढत होते. स्वामी समर्थ सांगतात, जे गेलं त्याचा पश्चाताप नको, जे आहे त्याची कदर करा आणि जे येणार आहे त्यावर विश्वास ठेवा. काही लोक म्हणतात, माझं काहीच जमलं नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, तू अजून शिकतोयच, थांबलेला नाही. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे दिशा बदलण्याची सूचना आहे. स्वामी समर्थांची कृपा असलेला माणूस कधीच कायम हरत नाही. आज 31 डिसेंबर आहे. आज अपयशाला निरोप द्या. नवीन वर्ष दारात उभा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, नवीन वर्ष म्हणजे नवी आशा, नवी विश्वास, नवीन संधी. या नवीन वर्षात तुमचं आरोग्य सुधारेल, तुमचं मन शांत होईल, तुमचं नशीब जागं होईल. स्वामी समर्थ तुमच्याशी अदृश्य मार्ग मोकळे करत आहेत. फक्त एकच करा, विश्वास ठेवा आणि प्रयत्न सोडू नका. स्वामी समर्थ म्हणतात, जे अडकले आहेत त्यांचे मार्ग सुटतील, जे थकले आहेत त्यांना बळ मिळेल, जे रडले आहेत त्यांच्या डोळ्यात हसू येईल, जे वाट पाहत आहेत त्यांची वेळ येईल. नवीन वर्षात तुमचं घर सुखाने भरलेलं असेल आणि तुमचं मन समाधानाने भरलेलं असेल. तुमचं जीवन कृपेने भरलेलं असेल. आजच्या रात्री दुःख, भीती, राग, निराशा या सगळ्यांना निरोप द्या. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी मन स्वच्छ केलं त्याचं नशीब आपोआप स्वच्छ होतं. डोळे बंद करा, मनात स्वामी समर्थांचे स्मरण करा. हे स्वामी समर्थ, या नवीन वर्षात आम्हाला योग्य मार्ग दाखवा, आम्हाला योग्य निर्णय द्यायला शिकवा, आमच्या कुटुंबावर कृपा ठेवा. मित्रांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा. नवीन वर्षात स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर असतील. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दिव्य संदेश सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. विश्वास ठेवा, संयम ठेवा, स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण जुन्या वर्षाला निरोप दिला आहे, नवीन वर्षाचं स्वागत केलं. आता स्वामी समर्थ आपल्याला यापुढे कसं जगायचं याचं मार्गदर्शन करत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ बदलली आहे, पण तुझं मन अजूनही जुन्या भीतीत अडकलं आहे. आज त्या भीतीतून मुक्त होण्याचा दिवस आहे. स्वामी समर्थ सांगतात, तू स्वतःला कमी लेखू नकोस. तू जितका समजतोस त्यापेक्षा तू खूप शक्तिशाली आहेस. लोकांनी काय म्हटलं, कोण हसला, कोण दुर्लक्ष केलं याकडे पाहू नको, कारण स्वामी समर्थ तुझ्यावर विश्वास ठेवतात. तू एकटा नाहीस, तुझ्या पाठीशी अदृश्य शक्ती उभी आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, मी करू शकतो कारण स्वामी माझ्यासोबत आहे. मित्रांनो, अनेक लोक म्हणतात, मी खूप वाट पाहिली. स्वामी समर्थ म्हणतात, वाट पाहिली नाही तर योग्य वेळेची तयारी केली. फळ लगेच मिळत नाही, पण बीज रोजत असतं. तू मेहनत करतोस, तुझं नशीब आकार घेत आहे. आज तुझं काम फक्त एवढंच, संयम ठेव आणि प्रयत्न सोडू नकोस. काही जण आजही मनात दुःखी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, दुःख आलं म्हणजे मी दूर केलो असं समजू नकोस. कधी कधी स्वामी आपल्याला मजबूत बनवण्यासाठी थोडं रडवतात, पण लक्षात ठेव,
रडल्यानंतरच कृपेचा वर्षाव होतो. शांती बाहेर शोधू नकोस, शांती आत असते. दररोज फक्त 5 मिनिटे स्वामी समर्थांचं नाव घे. मन शांत होईल, विचार स्वच्छ होतील. स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत झालं की मार्ग आपोआप सापडतो. डोळे बंद करा, मनात स्वामी समर्थांचा तेजस्वी चेहरा आणा. हे स्वामी समर्थ, आम्हाला योग्य दिशा द्या. आम्हाला कधी हार मानू देऊ नका. आमच्या आयुष्याला अर्थ द्या. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर, डोक्यावर सदैव राहो. मित्रांनो, हा संदेश इथे संपत नाही. हा संदेश तुमच्या आयुष्यात पुढे सुरू राहणार आहे. जर स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा. जय जय स्वामी समर्थ.